म्हणजे खाण्याच्या बाबतीत पण आणि वाचनाच्या बाबतीत वगैरे. क्या त्यांना बात. काही तुमचा वाचलं मुलगा काय करतो नेमकं, जरा आम्हाला त्याबद्दल पण सांगा, थोडक्यात त्याची ओळख पण सांगा आणि त्याच्याबद्दल पण सांगा. माझा मुलगा आता 25 वर्षांचा आहे आणि तो मास्टर्स करायला US मध्ये आहे. एक असा काळ होता, तो क्रिकेट उत्तम खेळायचा एवढ्यासाठी म्हणते की तो आता खेळत नाही म्हणून, पण फुटबॉल आणि क्रिकेट हे त्याचे अतिशय आवडते खेळ आहेत. मुळात क्रिकेट बद्दल आपल्याला तर माहितीये की भारतामध्ये क्रिकेट मुलगा असो की मुलगी तो सगळ्यांच्या रक्तात आहे. खेळता नाही आलं तरी ती आवड आहे. नक्कीच कळतं आपल्याला, पाहायला बसल्यावरती कोणी फोर मारल्यावरती जो आनंद असतो, सिक्सर मारल्यावर, आणि आपला खेळाडू आउट झाल्यावरती जे दुःख असतं ते सगळ्यांचं सारखंच असतं, जरी तुम्हाला खेळायला येऊ न येऊ, ते तुमच्या रक्तात आहे क्रिकेट हा प्रकार. पण माझ्या मुलामुळे मला क्रिकेट कळू लागलं, माझ्या मुलामुळे मला फुटबॉल कळू लागला. मला कंपल्सरी बसवायचा तो, आई फुटबॉल मॅच बघूया, आणि मला असं व्हायचं, हे परमेश्वरा, अरे अथर्व नको ना, का मला तू रात्री 1:30 वाजता. अच्छा, बरोबर. की हे बघ असंच ओपनिंग आहे आणि ते इतकं ग्रँड असतं ना, इतकं ग्रँड असतं. पण नाही आई, ते तू माझ्या बरोबर बसून बघायचं. म्हणजे अशा बाबतीत मी म्हणायचं, तर किती छळतोस रे तुम्हाला. पण मी असं म्हणते, त्याने मला इतकं अपग्रेड केलंय ना सगळ्या गोष्टींमध्ये, की सिम्पल वेब सिरीज पाहताना पण त्याने मला अपग्रेड केलं. नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज, हॉटस्टारच्या सो काय आपलं अमेझॉन, आई हे पाहायचं, ती मेंटॅलिटी काढून टाकायची. कारण आजकालच्या वेब सिरीज मध्ये व्हायलन्स असतो, नंतर सगळं सेक्शुअलिटी, त्या सगळ्या गोष्टी असतात आणि सगळं, तर ते ना तू ते काढून टाकायचं. हा, तसे टिपिकल माइंडसेट असतो. मी म्हटलं, अरे मी या फील्ड मधली आहे, माझ्यासाठी का तो टिपिकल माइंडसेट असेल, माझ्यासाठी तो नाहीये. खरं मी एखादी कलाकृती म्हणून पाहते, पण म्हणाला तू पाहत नाहीये असे, तुला कळतंय का? बरोबर. हे तू पाहायला पाहिजे. आणि ते पाहणं, त्या कलाकृतीचा आस्वाद घेणं, कलाकृती तयार करणं, यातला जो एक कलाकाराच्या मध्ये